आज पहिल्यांदा व्हिडिओ केलोय, कसं झालंय माहित नाही, पण चांगलं झालं असेल वाटतंय. तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं झालंय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी रेडी झालोय ऑफिसला जायला. सकाळी लवकर उठलो नव्हतं, जरा वेळ झाले तरी पण आवरलोय लवकर. आता बरोबर जायचं आम्हाला 7ला म्हणजे ऑफिसला. चला गाईज, आता मी ऑफिसमध्ये आलोय. बघू शकता आमच्या ऑफिसचा एरिया आहे. इकडं बघा, हे पूर्ण आपला ऑफिसचा एरिया आहे. आमचा पुढचा आहे तो ऑफिस दिसतोय. ऑफिसमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल पण अलाउड नाही. सो तिथपर्यंत हा व्हिडिओ आहे. करेक्ट 7 वाजता आमची ड्युटी असते. तर 7 वाजायला 10 मिनटं मी बरोपर्यंत आम्ही आलोय. बघूया. असल्या भारी व्ह्यूजचा मजा घेत मी थोडं चहा पण पित होतो. मग इकडे चहा पित जरा व्हिडिओ पण करूया म्हणलं. मग व्हिडिओ करायला घेतलो. तिकडे आमचे फ्रेंड्स पण बघा, मला पण जरा व्हिडिओमध्ये घे म्हणून मला विचारायला तर. मग त्यांना पण थोडं व्हिडिओमध्ये घेतलं आणि मला चांगलं वाटलं. त्यांनी पण मला माझे दररोज व्हिडिओ बघतात आणि मला सपोर्ट करतात. तर मित्रांनो, तुम्ही पण मला असं सपोर्ट करत राहा. मी पण असं व्हिडिओ चांगलं बनवत राहीन. हाय गाईज, जेवण झालं आहे. आता जरा वॉकिंग करण्यासाठी आलो आहे. वॉकिंग जरा करायचं आणि परत कामाला लागायचं. आयडी तू आयडी ते आयडी तर गेला इंता आम्हाला व्हिडिओ आयडी तगड तू गेला हा लगे लागू व्हिडिओ बघ मी म्हणून लिहू की आम्हाला होती नाही व्हिडिओ तगन माडत. कसा आहे मित्रांनो, आमच्या कंपनीमध्ये की नाही आयडी घालून व्हिडिओ करायचा नाही, त्या म्हणताना तो भ्यार आहे. हा कितना का काय अवघड आहे काम. असं येऊन थांबलोय आणि बघा की फोन काढून टाकलाय आणि असंच लावला इथे. बघा ते ठेव जास्तीच करतो की नाही. शांत हो, दोस्त आहे आमचा विनोद म्हणून, बोकाकचा आहे, मित्र आहे. जरा मराठी येत नाही खरं जमतंय तेवढंच बारीक बारीक. सो म्हणताना कंपनीमध्ये एकच मित्र आहे सध्याला. तर तुम्ही बघू शकता कंपनीमध्ये सगळे आता जेवण करून फिरायला चालल्यात. आम्ही पण जरा फिरायचं म्हणून आलतं. असंच फिरत आता जायचं आणि कंपनीकडं. मग काम तर सगळं आवरलेलं. आता जायचं टाईम झालं कारण आमची सुट्टी झाली ती. मग निघालं बघा लिफ्टमधून डायरेक्ट घराकडं. पहिला खाली जाऊन आम्हाला पहिलं जरा आवरायचं होतं, सामान पण घ्यायचं होतं. म्हणताना निघालं खाली. फायनली आजचा दिवस कंप्लीट झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये. आज पहिल्यांदा व्हिडिओ केलोय, कसं झालंय माहीत नाही, पण चांगलं झालं असेल वाटतंय. तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं झालंय. आता इथनं पुढं आता संध्याकाळचं काय काय करणार आहे ते तुम्हाला पुढं माहितीच होईल. पण आत्ता तर कंपनी सुटलंय, निवांत झालोय. रूमकडे जायचं, फ्रेश व्हायचं. चला आता संध्याकाळ झालं तर ट्रॅफिक इथं बेंगलोरमध्ये खूप होतं आहे, कारण सगळी ड्युटी संपून घराकडे चालले असतात आणि त्यामध्ये ट्रॅफिक एवढं भयानक असते की काय सांगायचं नाही. आमचं बरं आहे की आमचं रूम इथंच आहे, जवळच आहे. बघा इकडं फुल ट्रॅफिक असते. आमचं रूम इथंच आहे म्हणताना आम्ही चालत जातो, लई लांब नाही त्यामुळं. फायनली आमच्या PG जवळ आलोय आता आम्ही. हे बघू शकता, हे नव आमचं PG, ह्याच्या मागचं PG आहे. हे बघा, हे आमचं PG नव आहे. हे दुसऱ्यांचं PG आहे. हे महागडे PG आहे. आमच्या गरिबांचं PG इकडं आहे बघा. हे मागं दिसतंय का पिवळ्या कलरचं, हेच आमचं PG आहे. जायचं PG मध्ये, फ्रेश व्हायचं, मग निवांत संध्याकाळचं वर्कआउट करायचं. हा चला आता झोप लागलेलं. कंपनीवरून आलोय डायरेक्ट आणि झोपलोय. जरा 5 मिनिट झोपावं म्हणून झोपलोय, तिथं झोप लागलं. वर्कआउट पण करायचं होतं सगळं, त्याच्यात चालूय वरती. जरा वर्कआउट करूया, नाहीतर कसं होतंय अंगावर नुसतं बसून अंगाची बोजा वाढते नाही, त्यामुळे.
दररोज संध्याकाळी जरा कंपनीवरून आल्यावर इथंच वरती येतो. तिथं आल्यावर जरा चांगलं वाटतं, फ्रेश वाटते आणि थोडं वर्कआउट पण करतो. त्यामुळं जरा चांगलं वाटते मला. संध्याकाळचं दररोजचं रुटीन हेच आहे. तर जरा आल्यावर वर्कआउट करायचं, जरा वॉक करायचं, नंतर मग जेवायला जायचं खाली. दररोजचं चाललेलंच आहे. हां गाईज, सगळं आता वर्कआउट दिन झाले, सगळं आवरले. आता जरा फिरायचं, तिथं जरा वॉकिंग करायचं आणि कल जायचं. तर आजचा हा पहिला व्हिडिओ होता यूट्यूबवरती. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जाताना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे, बाय.